तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पावसाला परत सुरुवात झाली आणि जोरदार पाऊस पडतोय आज आपल्याकडे। सोमवारपासून परत कंटिन्यू पाऊस चालू झाला। आज आहे बुधवार, काल सुद्धा भरपूर पाऊस झाला आणि आज मी आलोय म्हणजे नदीवरती, मंदिराच्या इकडे उभा आहे। तर आपल्या नदीला किती काय पाणी वगैरे आलंय, मंदिराच्या समोरचा परिसर वगैरे आणि रामाने बाण जिकडे मारलेले आहे ते ठिकाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अशाच पोहोचत राहतील। तर मी आता मंदिराच्या इकडे आले, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आहे आपल्या गावचं मंदिर, श्रीरामाचं मंदिर आहे आणि इकडे आहे ना हे मंदिराच्या इकडचं परिसर आहे आणि आपल्या इकडे गावात जाणारा रस्ता। तर बघा इकडे कसं हिरवळ झाले, गवत रुजायला लागलाय। तर आता वातावरण मस्त आहे, पावसाळी वातावरण। आता आपल्या इकडे पर्यटक वगैरे येणं चालू होईल, कारण पाऊस जेव्हा नदीला पाणी येतो तेव्हा आपल्या इकडे पर्यटक येत असतात। हरिहरेश्वर, पंचक्रोशी आणि श्रीवर्धन तालुक्यातील आणि बाहेरचे सुद्धा येतात। तर हे बघा, हा आमच्या कुरवडेला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यावरचा हा ब्रिज आहे, जुना झालाय बराच। आणि बघा इकडे नदीला पाणी चालू झालंय, हे बघा, हे नदीला इकडे पाणी चालू झालंय बघा। धरण भरल्यानंतर आपल्या इकडे नदीला पाणी चालू होतं आणि ही बघा इकडे संरक्षण भिंत आहे आपल्या मंदिराच्या समोर, कारण मंदिराच्या आतल्या बाजूने संरक्षण भिंती माती होती, ती माती दरवर्षी सरकत जायची आणि ती माती सरकून जाऊ नये याच्यासाठी बघा इकडे संरक्षण भिंत आहे, RCC संरक्षण भिंत। बघा नदीला आपल्या पाणी आलंय आणि ही संरक्षण भिंत आपण बघतोय बघा। इकडं विहीर आहे आणि इकडून माती सगळी घसरत जात होती, त्याच्यामुळे ही संरक्षण भिंत बनवलेली आहे, RCC संरक्षण भिंत। हे बघा, दिसायला तर RCC आहे पण त्याच्यात स्टील न दिसता, RCC बांधकामात स्टील न दिसता हे बघा मोठमोठे असे दगड दिसत आहेत। हे बघा, हे बघा, हे असं आमच्या इकडचं बांधकाम झालेलं आहे संरक्षण भिंतीचं। जवळून दाखवतो तुम्हाला आणखी। हे बघा इकडे भराव करायचा बाकी राहिला आणि हे बघा, हे आहे आपलं RCC बांधकाम, संरक्षण भिंत अशी बनवलेली आहे। इकडे माती ह्याच्यामध्ये भराव करायचा बाकी राहिला, पाऊस चालू झाला आणि जोरात पाऊस आता चालू झाल्यानंतर हे बघा दगड बघा असे ह्याच्यामध्ये दगड वापरून हे बांधकाम केलेलं आहे आपल्या इकडं संरक्षण भिंतीचं। आणि पाऊस जेव्हा जोरात चालू होणार आणखी तर तेव्हा ह्याच्यात सगळं पाणी साचणार आहे आणि त्याच्यामध्ये हे इकडचं सगळं भरून जाणार आहे। बघा ही अशी संरक्षण भिंत, ही इथपर्यंत अलग आहे आणि इकडे पुढे पार्ट 2 म्हणजे दुसरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सल्या दिसत आहेत। हे बघा ह्याच्यामध्ये सल्या टाकलेल्या दिसतात, म्हणजे ह्याच्यामध्ये स्टील वापरलेलं आहे हे आपल्याला दिसतंय। हे बघा ही संरक्षण भिंत अशी आपल्या इकडे बनवलेली आहे मजबूत, हे बघा स्टील टाकून। आणि आपल्या समोर मंदिर आहे, मंदिर आता हिरवं झालेलं आहे सगळं इकडं। त्या नदीला किती काय पाणी आलंय ते आपण बघणार आहोत। हे आपल्या रामाचं मंदिर बघूयात, हे आमचे पाणी सोडणारे आहेत गावातले। तर इकडे पुढे बघूयात कसं काय नदीला पाणी आलंय, किती आलंय। हे बघा, हे बघा इकडे बघा पाण्याची लेवल बघा काय झाली। RCC जो हा बांधकाम केलेला आहे तर तो इथपर्यंतच आहे आणि या साईडनी समोरून नदीचं पाणी येऊन आतमध्ये घुसलेलं आहे। बघा इकडे आपण बघतोय पाणी आतमध्ये घुसलं आहे, त्याच्यानंतर ही अजून पाणी कमीच आहे, जेव्हा भरपूर पाणी येईल हे आतमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी हा शिऱ्यांचं बांधकाम केलं आहे इकडे। हे बघा, तर ह्याच्यानंतर अजून भरपूर पाणी येईल तेव्हा इकडून पाणी घुसला की इकडं बाहेर पडणार आहे।
बघा नदीला बऱ्यापैकी पाणी आलंय. इथे पाईप ठेवले होते, जेव्हा इकडून एक परा आहे त्या पऱ्याला पाणी अजून आलेलं नाही. बघा ही खडी वगैरे दिसते ना, त्या साईडने एक परा येतो, तर त्या पऱ्याला अजून काही पाणी नाही आलंय. ही बघा ही माती वगैरे आता ही दिसतंय ना, ही माती वगैरे थोड्या दिवसांनी इथं काहीच दिसणार नाही, एवढा पाणी या नदीला येत असतो. हे बघा हे RCC बांधकाम आहे, संरक्षण भिंत. ह्याच्यामध्ये स्टील वापरलेलं दिसतंय. जरी स्टील वापरलेलं दिसलं तरी ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये तसेच त्या साईडला आपण जे दगड वापरलेले बघितलेत तसेच दगड वापरून हे बांधकाम केलेलं आहे. व्हायब्रेटर मशीन वगैरे काहीच लावलेलं नाही, असंच टाकून दिलेलं आहे माल आणि हे बांधकाम इथं उभं केलेलं आहे. हे बघा ही माती वगैरे इकडे दिसते ना, ती सगळी वाहून जाईल, काही राहणार नाही. नदीला पाणी बऱ्यापैकी आलं आहे. हे बघा पाणी बघा फुल पाणी आलं आहे आपल्या नदीला. हे बघा मी जवळून दाखवतोय. बघा आतमध्ये काय आहे बघा, दगड आहे, दगड. असेच दगड वापरून बाहेरून फक्त हा स्लॅबचा आपल्याला RCC बांधकाम दिसतोय. हे बघा नदीला आपल्या पाणी आलेलं आहे, गावच्या नदीला फुल पाणी. आपण आता वरती जाऊन बघू थोडं, जिकडे रामाने बांध मारलं त्या साईडला जाऊन आपण बघूया कसं काय आहे ते. तर मित्रांनो हे बघा, जिथे रामाने बाण मारून झरा निर्माण केला होता तर त्या ठिकाणी सुद्धा भरपूर पाणी आहे. भरलेलं आहे, पूर्ण फुल पाणी झालेलं आहे आपल्या नदीला. इकडे बघा काही इकडे कावडीचं चिन्ह दिसतंय, ढोपर मारलेलं दिसत नाही, समोर बाणाचं चिन्ह. तर नदीला आपल्या भरपूर पाणी आलेलं आहे. हो नदी वाहतंय, पाऊस सुद्धा अजून चालूच आहे. बघा कसं पाणी आहे, हे अजून कमीच आहे, ह्याच्यापेक्षा भरपूर पाणी येतो. त्याच्यानंतर आपण पुन्हा बघू. तर बघा हे निसर्गाच्या सानिध्यात आमचं बाणगंगा गाव आहे. त्या नदीला पाणी इकडे चालू झालेलं आहे. एक वेळ तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. पावसाळी वातावरण खूप छान असतो इकडे. तर मित्रांनो आता मी इकडे वरती मोठ्या धरणावरती आलो आहे आणि समोर बघताय बघा धरण भरून फुल झालेलं आहे आणि आता वरून पाणी जातोय. बघा फुल झाले, फुल वरून पाणी वाहायला लागले. धरण वरतून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, पण आता इथून आपल्याला वरती जाता नाही येणार, कारण इकडे पाणी बघा. इथून पलीकडे जाणं शक्य नाही, त्या बाजून जायला रस्ता आहे आणि ह्या बाजून जायला पूर्ण अडचण आहे. तर इथून तर नाही जाऊ शकत, तरीसुद्धा वरून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला ही केबल दिसत असेल, केबल हे बघा, ही इलेक्ट्रिक केबल आहे जी हरिहरेश्वर ग्रामपंचायतने धरणातून पाणी नेण्यासाठी त्यांची मोटर टाकलेली आहे आणि ती केबल बघा इथं पाण्यामध्ये आहे. तर पाऊस आता पाणी एवढा पडतोय, ही केबल जर कट झाली, दगडा वगैरे होऊन दगडाने किंवा दगडाला घासून कट वगैरे झाली तर इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अजून ही केबल बघा पाणी व्हायला लागले, केबल काही उचललेली नाही. बघा ही इकडे पाईपलाईन आणि ही केबल हरिहरेश्वर ग्रामपंचायत या धरणातून पाणी घेऊन जात असते, म्हणजे यांची मोटर टाकलेली आहे, इथे या धरणातून पाणी घेऊन जातात. आणि केबल बघा अशीच पडली आहे. आणि आता इकडे कसं आहे, पर्यटक येत असतात, स्थानिक येत असतात, तर बघा चुकून जरी कुठे कट झाली तर इथं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तरी केबल अशीच रस्त्याला सुद्धा अशीच पडून आहे आणि इकडे नदीकडे सुद्धा पडून राहिले. तर हे बघा आपल्या नदीला पाणी आलं आहे. तर बघूया वरच्या बाजूला जाऊन आपल्याला काय व्हिडिओ करायला मिळतंय का मी बघतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असं बघा गावच्या नदीला पूर आलेला आहे, धरणसुद्धा ओव्हरफ्लो झालं आहे. तर मित्रांनो बघा ही जी केबल टाकली ते तुम्हाला योग्य वाटतंय का ही असे टाकून ठेवणे? हे बघा अशीच आहे. आता नदीला पाणी जोरात तिकडे दगड वगैरे सरतात, तर ती घासून कुठे कट झाली आणि खालून कनेक्शन चालू केला तर त्याची काय अवस्था होईल?
तर मित्रांनो, वरच्या बाजूने आपल्याला धरण बघता यावं यासाठी मी आता ह्या रस्त्याने चाललो आहे. बघा, रस्ता इथं बोलता येणार नाही, रस्ता नाही आहे, तरीसुद्धा मी इकडे तुम्हाला जाऊन धरण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे बघा, इथून आता दिसणार आहे. इथे उभं राहणंसुद्धा रिस्की आहे, कारण हे कधीही कोसळू शकतो. इथून बघूयात आपण. तर मित्रांनो, हे बघा, पूर्ण धरण भरलेलं आहे. बघा, पूर्ण भरलं आहे. 2 दिवसापूर्वी रिकामं होतं, पण ते आता पूर्ण शेवटपर्यंत फुल भरलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणि भरेल, कारण अजून पाऊस पडायचा बराच बाकी आहे. हे बघा, असं आपल्या धरण भरलं नाही. खाली बघा किती खड्डा खोल आहे. तर हे इथे बघा कधीही कोसळू शकतं माती. हे बघा, इकडे हे सुद्धा तसंच आहे. तर फायनली आपल्या नदीला पाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी हरिहरेश्वरबद्दल बोललो की पाणी घेऊन जातात, आणि बघा धरण भरलं आणि लगेच पाण्याचे मोठे मोठे पाईप घेऊन आलेत. बघा, आणि आता ते 24 तास इथून अनलिमिटेड पाणी चालू राहणार आहे ग्रॅव्हिटीने. हे बघा, आत्ताच बोललो आणि लगेच ते इकडे हजरसुद्धा झालेले आहेत पाईप घेऊन. तरी आपली नदी इकडे भरले आणि आपली संरक्षण भिंत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपले गावची नदी वगैरे बघितलेली आहे. मंदिरासमोरील संरक्षण भिंत, वरती धरण वगैरे आहे, ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. जर तुम्ही इकडे येत असाल तर मोठ्या धरणाच्या पाण्यामध्ये उतरू नका. भरपूर रिस्की आहे, ते भरपूर खोल आहे. त्याच्यामुळे अतिउत्साहीपणे तुम्ही इकडे येत असाल तर अतिउत्साहीपणात खाली पाण्यात उतरू नका. आपल्या जीवाला धोका होईल असं काही करू नका. आपल्या जीवाची काळजी घ्या. इथेच नाही तर तुम्ही इतर ठिकाणी कुठेही सुद्धा फिरायला जाल, नदी नाले ओढ्यावर कुठेही जाल, तर तिथे जरी आपल्याला पोहता येत असेल तरी अतिउत्साह जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून आपल्या जीवाला काही धोका होईल असं काही करू नका, वागू नका. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.